ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकजण आपण कोणीतरी अधिकारी राजकीय नेता होणार असल्याचे सांगत असले तरी वैदू समाजामध्ये आपण जरी जन्माला आलो तरी आपण मात्र आपले आदर्श आजोबा स्वर्गीय मारुतीराव शिंदे यांचा वारसा हाती घेऊन या समाजातील उपेक्षित घटकाला मदत करण्याचा आपला उद्देश आहे। कोणी करा यंदा कोणी करा वंदा, काम करत राहणे हाच माझा धंदा। स्वर्गीय मारुतीराव शिंदे यांचा आदर्श माझ्या मनी असून माझ्या आजोबांनी संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण केला होता। तो आदर्श मनी ठेवून दुर्लक्षित घटकाला मदत करणे, तरुणांनी देखील नोकरीच्या पाठीमागे न धावता छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या व्यवसायातून मिळणारा नफा हा समाजासाठी खर्च केला पाहिजे। हा खर्च शैक्षणिक कार्यासाठी झाला तर नक्कीच तो एक उत्तम विषय होऊ शकतो। आपण देखील या जन्मावर व जगण्यावर शतदा प्रेम करावे। याप्रमाणे अकोले शहरातील नवीन मोहन शिंदे उर्फ बोला बाबा या नावाने प्रसिद्ध असलेला तरुण नेहमी मुखात समाजासाठी व गोरगरीब घटकासाठी काहीतरी केले पाहिजे। दिवसभर जरी मी कष्ट करत असलो तरी वाढदिवसावर अनाठायी होणारा खर्च टाळून तो चांगल्या उपक्रमासाठी मार्गी लावण्याचा त्यांचा संकल्प आहे। अतिशय विनम्र, सर्वांबरोबर हसून खेळून राहणारा तो तरुण मुलगा आज वयाच्या 20व्या वर्षात पदार्पण करत असताना त्याला जो आदर्श प्राप्त झाला त्याचे चुलते उद्योजक अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक सुरेशराव शिंदे यांच्या सानिध्यात राहून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली। हे सर्व करत असताना त्यांनी मात्र जुन्या परंपरेनुसार स्वर्गीय आजी आजोबा, मामा, आत्या, चुलते, तात्या धनगर, लोकेश धनगर, भाऊ विवेकराज शिंदे हे प्रत्येक कुटुंबाला किती महत्त्वाचे आहे, त्यांच्यापासून मिळणारा आदर्श भविष्यात जीवन जगत असताना किती मार्गदर्शक ठरू शकतो। आज प्रत्येक जण मी, माझे मुले, माझी बायको हाच परिवार मानत असतात, मात्र या पलीकडे जाऊन या तरुणाने माझे कुटुंब एकटे नसून हा सर्व समाज माझ्यासाठी, मी समाजासाठी ही संकल्पना सुरू केली आहे। अनेक तरुणांना तो एक आयडॉल ठरणार आहे। मनामध्ये काहीतरी बनवण्यापेक्षा मला काहीतरी करायचे आहे ही कल्पना त्याच्या मनात असते। या कल्पनेच्या व या विश्वासावर त्याने कामधंदा करत असताना शिक्षणाकडे देखील लक्ष दिले आहे। खरं तर वैदू समाजामध्ये शिक्षण कोणी घेत नाहीत आणि शिक्षण घेतले तर ते पूर्ण करत नाही। हा वैदू समाज भटकंती करणारा समाज। आज मात्र या समाजातील तरुण इतर समाजाला लाजवेल असे उपक्रम राबवताना दिसतात। त्यापैकी नवीन मोहन शिंदे या तरुणाच्या मनात असलेल्या कल्पना या भविष्य काळामध्ये नक्कीच तो एक आदर्श भारताचा नागरिक असेल, एक नामांकित उद्योजक सुद्धा बनण्याचा त्याचा संकल्प। तर तरुणांनी आपल्या आयुष्याला आकार देत असताना कोणत्याही व्यसनाला बळी न पडता तरुणांनी आई वडिलांचे जे स्वप्न आहे ते आपण नक्कीच साकार करू शकतो। अनेक तरुण पान गुटखे खाऊन यामध्ये आपली नवलाई दाखवतात, मात्र ही नवलाई काही दिवसाचीच असते। नक्कीच त्याच्या वाढदिवसानिमित्ताने यशस्वी ठरेल, हीच त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याला शुभेच्छा। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून।